सेवा परमो धर्म। माणूस आपल्या कार्यसेवेमधून कधीच निवृत्त होत नसतो। अशाच एका व्यक्तिमत्वाचा अर्थातच श्री हनुमंत नाथू इंदलकर, मौजे वाघापूर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांनी अविरतपणे आपली 40 वर्ष सैन्य दल व महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात दिलेल्या सेवेचा व कार्याचा प्रवास जाणून घेऊयात सुंदरशा चित्रफितीच्या माध्यमातून। एकोणीसशे 67 साली वाघापूर गावातील एका शेतकरी कुटुंबामध्ये दादांचा जन्म झाला। कुटुंबाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दादांनी 1984 साली 10वी पर्यंतचे शिक्षण पंचकृषी विद्यालय वाघापूर येथे पूर्ण केले। शिक्षणासोबतच दादांनी शेतीशी असलेले आपलं नातं जोडून ठेवलं। दादांच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण म्हणजे शेतीमाल पुणे स्टेशन येथे विक्रीसाठी घेऊन जात असताना दादांना दिसलेली भारतीय सैन्य दलामध्ये भरतीसाठी प्रकाशित झालेली जाहिरात। ही जाहिरात पाहून दादांच्या मनामध्ये उर्मी निर्माण झाली की आपण भारतीय सैन्य दलामध्ये भरती झालो पाहिजे। 1984 साली भरती प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून पुढील 2.5 वर्ष त्यांनी सिकंदराबादमध्ये सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केले। आपल्या सैन्य दलातील कार्यकाळामध्ये त्यांनी नाभा पंजाब येथे 3 वर्ष, तर जम्मू काश्मीर येथे 3 वर्ष, गंगटोक सिक्कीम मध्ये 2.5 वर्ष आपली सेवा राष्ट्रासाठी समर्पित केली। दादांनी आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती 3 वर्ष कॉलेज इन्स्ट्रक्टर ॲज अ आर्मी ऑफिसर म्हणून सेवा देखील प्रदान केली। दादा 1992 साली हेमलता यांच्यासोबत विवाहबद्ध झाले। सैन्य दलामध्ये आपली कामगिरी बजावत असताना 1993 साली एका ट्रक अपघातामध्ये 8 ते 9 सैनिक जखमी झाले व 3 सैनिक शहीद झाले। या अपघातामध्ये दादांना देखील दुखापत झाली, पण सुदैवाने ते या घटनेमधून बचावले। या घटनेनंतर 1994 साली ते पुढील सेवेसाठी हैदराबाद येथे रुजू झाले। एकंदरीतच सैन्य दलामध्ये केलेली कामगिरी, देशसेवा या संपूर्ण कार्यकाळातून हनुमंत दादा 2001 साली सेवामुक्त झाले। भारतीय सैन्य दलातील सेवेनंतर दादा 2001 ते 2004 पर्यंत त्यांनी रिलायन्स इन्फोकॉम मध्ये फील्ड इंजिनियर म्हणून काम केले। तदनंतर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात ते रुजू झाले। या खात्यामध्ये कार्यरत असताना त्यांनी बारामती, सासवड, भोर, पुरंदर विभाग, सोमेश्वर कारखाना व पुणे स्टेशन येथे जवळपास 19 वर्ष आपली सेवा बहाल केली। यापुढे आपण जाणून घेऊयात श्री हनुमंत नाथू इंदलकर यांचे परिवार सदस्य व सहकारी यांच्या दादांबद्दलच्या असणाऱ्या भावना।